ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ध्येय अकॅडमीचे मोफत क्लासेस घेत आहोत। तर आता आपला घटक आहे इयत्ता 5वीचा शब्दसंग्रह। तर बघूया आज आपण शब्दसंग्रहामध्ये काय काय शिकू शकतो। शब्दसंग्रह म्हणजे आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या वस्तू त्या किती माहिती आहेत त्याच्याबद्दल त्याला काय म्हणतात, शब्द कोणते कोणते आपण वापरतात, एखाद्या समूहाबद्दल कोणता शब्द वापरतात, वस्तूमध्ये असणाऱ्या गुणधर्मानुसार त्याचे गट तयार करणे म्हणजे वर्गीकरण होय। वस्तूमध्ये रंग, चव, आजार, प्रकार इत्यादी बाबतीत विविधता आढळते, परंतु काही गुणधर्माबाबत मात्र वस्तूमध्ये साम्य देखील आढळते आणि काही वस्तूमध्ये फरक देखील आढळतो। उदाहरणार्थ बगळा व खडू हे दोन्ही पांढऱ्या रंगाचे आहेत, म्हणजे त्यांच्यातील रंग गुणधर्मानुसार आहे। म्हणजे बगळ्याचा पण रंग पांढराच आणि खडूचा पण रंग पांढराच, पण फक्त रंगानुसार ते एका गुणधर्माचे आहेत, पण त्यांच्यामध्ये अजून दुसरे विविध त्यांच्यामध्ये दुसरे अजून देखील गुणधर्म आहेत, त्याच्यानुसार ते वेगळे वेगळे होतात। तर पुढे बघूया, मराठीत शब्दसंग्रह म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी तयार केलेला शब्दांचा संच किंवा सूची हे विविध प्रकारचे असू शकतात। शब्दसंग्रह म्हणजे विविध प्रकारचे सूची उद्देशासाठी तयार केलेल्या शब्दांचा संच किंवा सूची असतात। तर बघा, सामान्य मराठी शब्दसंग्रह उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन वापरातील शब्द। दैनंदिन आपण काय कोणते शब्द वापरतो, आपण असे खूप सारे शब्द वापरतो, पण त्यातले काही बघा, घर, पाणी, शाळा, खाणे, झोपणे असे विविध, म्हणजे आपण कितीतरी हजारो शब्द रोज बोलत असतो, तर ते आपल्याला बघायचे आहे। आता बघा, प्रश्न कसे असू शकतात बघायचा। प्रश्न कसे, आपल्या परीक्षेसाठी, आपण ज्या परीक्षेला बसणार आहोत त्या परीक्षेसाठी प्रश्न कसे असू शकतात, गटात न बसणारा शब्द बघायचा आहे। त्याआधी आपण हे बघूया, चला। नाम म्हणजे नावे। तर बघा, कशा कशाची नावे असू शकतात। घर काय आहे, घर, शाळा, पुस्तक, पेन, मित्र, नदी, डोंगर, सूर्य, चंद्र, हवा, पाणी, माती, आकाश, दिवस, रात्र, फूल, फळ, पक्षी, प्राणी। आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत किंवा जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय त्या प्रत्येक ह्याला आपण एक नाव दिलेलं आहे, आणि ते नावे म्हणजे नाम, म्हणजे अशी वेगवेगळी नावे असू शकतात। तर पुढे बघूया, सर्वनाम म्हणजे काय, या नावासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय। प्रत्येक वेळेलाच आपण बोलू शकतो का, प्रत्येक वेळेलाच आपण त्याचं प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो का। बघा, रमण इकडे ये, रमण तिकडे जा, रमण हे कर, रमण खूप हुशार मुलगा आहे, रमण खूप अभ्यास करतो, रमण खूप चांगला खेळतो। तर असं आपण प्रत्येक वेळेला त्याचं नाव घेऊ शकत नाही। मग नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम। तर असेच आपल्याकडे भरपूर सर्वनामे देखील आहेत। बघा, तो, ती, ते, हा, ही, हे, तो, ती, ते, माझा, तुझा, त्याचा, तिचा, आमचा, तुमचा, त्यांचा अशी सर्वनामे देखील असतात। तर बघा पुढचं क्रियापद। तर क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात। काय म्हणतात, क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। जाणे, येणे, खाणे, पिणे, बोलणे, हसणे, रडणे,
वाचणे, लिहिणे, धावणे, खेळणे, पोहणे, ऐकणे, शिकणे, झोपणे, उठणे. तर अशा वेगवेगळे क्रियापद आहेत. समजलं तुम्हाला? हे काय आहे? नाम. हे काय आहे? सर्वनाम. हे काय आहे? क्रियापद. आणि हे विशेषण. बघा विशेषण मध्ये काय? विशेषण म्हणजे ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. तर विशेषण ही वेगवेगळ्या प्रकारची वापरली जातात. तर बघा, मोठा, लहान, सुंदर, वाईट, चांगला, वाईट, उंच, खोल, गोड, खारट. हे काय आहे? खारट, आंबट. ह्याच्यामध्ये चव येते. हे गोड, खारट हे चव असतात. हे लाल, हिरवा, पिवळा, निळा हे काय आहेत? हे रंग आहेत. आणि हे लहान, मोठा, सुंदर, उंच. हे बघा, थंड आणि गरम. थंड, गरम हे एका गटामध्ये येतील. लहान, मोठा, सुंदर, वाईट, चांगला, उंच हे एका गटामध्ये येतील. आणि खारट, गोड, आंबट, तिखट ह्या चवेमध्ये येतील. हे सुद्धा विशेषणच आहेत. तर आता पुढे बघूया आपण. विशेषण बघा, विशेषण आपण बघितली मागे. आता क्रिया विशेषणे बघूया. क्रिया विशेषणे म्हणजे काय? तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रिया विशेषण म्हणतात. काय म्हणतात? क्रिया विशेषण. क्रियेबद्दल जलद, हळू, तर बघा, जलद, हळू, येथे, वर, खाली, लवकर, उशिरा, नेहमी, कधी कधी, आज, उद्या, काल हे काय आहेत? क्रिया विशेषणे आहेत. ससा खूप जलद पळतो. कासव खूप हळूहळू चालतो. वर, खाली, लवकर. तर हे क्रियेबद्दल विशेषणे आहेत. लवकर उठणे. राम लवकर उठतो. तर राम लवकर उठतो. उठण्याची क्रिया कशी आहे? लवकर. म्हणजे उठण्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगितली म्हणून क्रिया विशेषण. आता बघा, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय मध्ये काय येतं? मध्ये, वर, खाली, जवळ, पुढे, मागे, आत, जवळपेक्षा हे काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत. खाली, वर, त्याच्या मागे, माझ्या जवळ, त्याच्या पुढे असे हे शब्दाला लागून येत असतात शब्दयोगी अव्यय. पुढे बघा, उभयान्वयी अव्यय. काय आहेत? उभयान्वयी अव्यय. आणि, किंवा, पण, परंतु, म्हणून, कारण हे काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. दोन वाक्यांना उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्यांना जोडली जातात. पुढचं काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. बघा, केवल प्रयोगी अव्यय. अरे, बापरे, वा, शाबाश, छान. राम शाळेत जातो. तर बघा आता हे त्याचे उदाहरणे आहेत. राम शाळेत जातो. ती मुलगी खूप हुशार आहे. याच्यामध्ये कोणतं काय आलेलं आहे? बघा बर, राम हे काय आहे? नाव आहे. बघा, ह्याच्यामध्ये नाम आलेलं आहे. आणि ती मुलगी खूप हुशार आहे. याच्यामध्ये काय आलेलं आहे? हुशार. हे काय? खूप हुशार आहे. हे काय? विशेषण. काय आहे? विशेषण.
बघा शब्द कोणते कोणते असू शकतात. निसर्गाशी संबंधित शब्द. आता आपल्या आजूबाजूला खूप सारे शब्द असतात, तर ते कशाला काय म्हणायचं, तर त्याचे आपण काही गट केलेले आहेत. तर पहिला गट काय आहे, निसर्गाशी संबंधित शब्द. काय, निसर्गाशी संबंधित. बहर, भूकंप, वारा, जंगल, नदी काय आहेत, निसर्गाशी संबंधित शब्द. बघा बहर, झाडावर किंवा झुडपात फुललेली फुले किंवा फुलांचा समूह. बहर म्हणजे काय, एका झाडावर सगळी फुले, झाडावर किंवा झुडपात फुललेले फुल किंवा फुलांचा समूह. फुलांचा समूह एकदाच फुलतो त्याला आपण काय म्हणतो, बहर म्हणतो. मोगऱ्याच्या झाडाचा बहर चालू आहे असं म्हटल्यावर याचा अर्थ काय, त्याच्या आधी पण फुले येत होती आणि नंतर पण येणार आहेत, पण आधी 4-5 आले असतील तर आता एक 20 फुलं आली. ह्या बहरामध्ये किती येतील, 20-25 येतील. आधी 4-5 येतील, 5-10 येतील, परत पण 5-10 येतील. पण बहर म्हणजे एकदाच खूप सारी फुले फुललेली असतात, त्याला म्हणतात बहर. पुढचा काय आहे, भूकंप. बघा भूकंप, पुढचा काय आहे, भूकंप. पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीमुळे जमिनीचे अचानक हादरणे. भूकंप म्हणजे काय, पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीमुळे जमिनीचे अचानक हादरणे. पुढे बघा वारा. वारा म्हणजे काय, मंद वारा. हा पण निसर्गाशी संबंधितच शब्द आहे. पुढे बघा जंगल. काय आहे, जंगल म्हणजे काय माहितीये का, प्रामुख्याने झाडे आणि झुडपे यांनी व्यापलेला एक मोठा प्रदेश. तिथे फक्त झाडे, झुडपे, नदी, प्राणी, पक्षी असेच असतात. म्हणजे खूप सारे, जिथे खूप सारे झाडे आहेत तिथे तर प्राणी पक्षी तर असणारच. बघा नदी, समुद्र, तलाव किंवा इतर नदीत वाहणारा पाण्याचा एक मोठा नैसर्गिक प्रवाह. नदी, ओढ्यापासून नदी बनत जाते. असे छोट्या छोट्या ओढे त्याला मिळतात आणि त्याच्यापासून नदी बनत जाते. तर नदी म्हणजे पाण्याचा खूप मोठा प्रवाह, त्याला काय म्हणतात, नदी. आता बघा शाळेशी संबंधित शब्द. शाळेशी संबंधित शब्द काय काय येतात, गृहपाठ. माहितीये का गृहपाठ, आवडतो का नाही तुम्हाला गृहपाठ. गृहपाठ, वर्गाबाहेर करावयाचे काम. गृहपाठ म्हणजे काय, वर्गाबाहेर करावयाचे काम, आपण ते वर्गामध्ये करू शकत नाही. ग्रंथालय. बघा ग्रंथालय म्हणजे काय असतं, अशी जागा जिथे पुस्तके वाचण्यासाठी किंवा उधार घेण्यासाठी ठेवली जातात. माहितीये का ग्रंथालय, बघितलंय का तुम्ही ग्रंथालय, जिथे पुस्तके वाचण्यासाठी किंवा उधार घेण्यासाठी ठेवलेली असतात. पुढे बघा नोटबुक, नोट्स लिहिण्यासाठी रिकाम्या पानांचे पुस्तक. रिकाम्या पानांचे पुस्तक. आता आपण शब्द बघितले, तसेच आता आपण काय बघूया, प्रश्न बघूया. कसे कसे प्रश्न असतात ते. गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. काय, गटात न बसणारा शब्द. बघा काम, नाक, मान, जीभ. आता ह्यामध्ये गटात न बसणारा कोणता शब्द असेल, ओळखा बरं तुम्ही. ह्याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता असेल. बघा नाक आपला एक अवयव आहे, मान आपला एक अवयव आहे, जीभ पण आपला एक अवयव आहे. पण हे काम, काम काय, नाक, जीभ, मान हे आपले शरीराचे अवयव आहेत. कान, नाक आणि जीभ हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. तर मान ही ज्ञानेंद्रिय,
कान, नाक, जीभ, सॉरी इथे जरा कान आहे असं समजा. कान, नाक, मान, जीभ हे एवढे आहेत. तर त्याच्यातलं कान पण आपलं ज्ञानेंद्रिय आहे, नाक पण आपलं ज्ञानेंद्रिय आहे, जीभ पण आपलं ज्ञानेंद्रिय आहे. पण मान हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे का? नाही, शरीराचा एक तो अवयव आहे. बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे. पेढा, श्रीखंड, मिसळ आणि शिरा. काय? पेढा, श्रीखंड, मिसळ आणि शिरा. तोंडाला पाणी सुटलं काय सगळं ऐकून? बघा आता पेढा, श्रीखंड कशापासून बनवतात? पेढा कशापासून? दुधापासून. श्रीखंड कशापासून बनवतात? दुधापासून. म्हणजे गोडच असतं ते. दुधापासून बनवलं म्हणजे ते गोड आहे. पेढा कसा असतो चवीला? गोड असतो. श्रीखंड कसं असतं? गोड असतं. शिरा कसा असतो? गोड असतो. पण मिसळ गोड असते का? मिसळ गोड असते का? नसते. मिसळ हा पदार्थ कसा आहे? तिखट. कसा आहे? तिखट आहे. म्हणून वेगळा शब्द काय येणार? मिसळ. पुढे बघा. पाडस, पिल्लू, बच्चा, मांजर. काय आहे? पाडस, पिल्लू, बच्चा. पाडस, पिल्लू, बच्चा हे पिल्लू दर्शक शब्द आहेत. कसे आहेत? हे कुणाचे नाही कुणाचे तरी पिल्लूच आहेत. हे पिल्लू आहे. बच्चा म्हणजे पण पिल्लू, पाडस म्हणजे पण पिल्लू. हे काय आहेत? पिल्लू आहेत. पण मांजर म्हणजे तो एक पूर्ण मांजरती. ते पिल्लू आहे का? नाही. तर पुढे बघा. पुढचा प्रश्न काय आहे बघा. वांगी, टोमॅटो, मेथी, बटाटा. काय आहे हे? वांगी, टोमॅटो, मेथी, बटाटा. काय आहे बघा बरं. याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता येईल? वांगी आपण भाजीसाठी वापर. ही वांगी, टोमॅटो आणि बटाटा हे काय आहेत? फळभाज्या आहेत. काय आहेत ह्या? फळभाज्या आहेत. तर मेथी ही काय आहे? पालेभाजी आहे. काय आहे? पालेभाजी आहे. म्हणून मेथी हा वेगळा शब्द म्हणजे गटात न बसणारा शब्द येणार. पुढे बघा आता. गोड, तुरट, तिखट, कडू. काय आहे? गोड, तुरट, तिखट, कडू. तर बघा आता. गोड, कडू, तुरट हे चवीचे पदार्थ आहेत आणि तिखट ही चव नाही. पुढे बघा. काय ते? स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सरावासाठी प्रश्न आहेत. तर हे तुम्हाला सरावासाठी प्रश्न आहेत. तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. हे बघा हे पण आहे. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला जरा हिंट देते बघा. खालील पर्यायातून गटात न बसणारा शब्द. चेंडू, वही, पेन्सिल, पुस्तक. काय आहे बघा. चेंडू, वही, पेन्सिल, पुस्तक. यामधील काय आपण वेगळं काढू शकतो? पुस्तक, पेन्सिल, वही आणि चेंडू.
बघा, पेन्सिल, पुस्तक, वही, चेंडू अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल आता त्याच्यातलं वेगळं काय काढायचं ते. पुढचा प्रश्न बघा, टोमॅटो, मेथी, शेपू, पालक. त्याच लॉजिकचा आपण एक मगाशी बघितला होता. टोमॅटो, टोमॅटो बघा, टोमॅटो काय आहे आणि मेथी, शेपू, पालक काय आहे. समजलं का? हे प्रश्नाचे उत्तर घरी सोडवायचे आहेत बरं का. तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिले ते, पण तुम्हाला समजावे म्हणून मी तुम्हाला आधी एक हिंट देते ह्याची, कसे तुम्ही उत्तर काढू शकता. पुढे बघा, गुरुवार, बुधवार, मंगळवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि हा काय आहे? एप्रिल. काय आहे? एप्रिल. कळते का हे कसं काय वेगळं करायचं ते? पुढे पुणे, बीड, लातूर, महाबळेश्वर. पुणे, बीड, लातूर, महाबळेश्वर. ह्याच्यामधलं काय आहे? हे जिल्हा आहेत आणि एक ठिकाणाचं नाव आहे, थंड हवेच्या ठिकाणाचं. पुढे पुणे, बीड, लातूर हे झालं. मराठी, इंग्रजी, भूगोल, बागकाम. काय आहे? मराठी, इंग्रजी, भूगोल, बागकाम. बघा कसं बागकाम हे विषय आहेत आणि हा विषय नाहीये. पुढं आदित्य, अपेक्षा, आदिती, आपण. कळतंय का तुम्हाला काय? नाव, नाव, नाव. हे नाव आहे का? हे नाव असू शकतं का कोणाचं? समजलं? समजलं का तुम्हाला? काय काय आहे ते समजलं? हा बघा, हा पण आहे. कावेरी, तापी, कृष्णा, हरवली, अरवली असं समजायचं. बघा, कावेरी, तापी, कृष्णा आणि अरवली. भारत, जपान, महाराष्ट्र, चीन. काय आहेत? महाराष्ट्र, हे भारत, जपान आणि चीन. आणि वेगळं काय आहे बघा, आई, बहीण, कन्या, वडील. आई, बहीण, कन्या, वडील. बघा त्यामध्ये काय वेगळं येणार ते. गाय, म्हैस, शेळी, बैल. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि ऑगस्ट. बघा याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघा. चला आता घेतलं का सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून? तर आज आपण काय काय बघितलं ते एकदा रिवाइज करू परत सगळं. झालं बघा, शब्दसंग्रह. काय बघितलं आपण? शब्दसंग्रह. बघा, दैनंदिन वापरातील शब्द. आधी आपण हे बघितलं, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, उभयन्वयाव्यय, केवल प्रयोगाव्यय, निसर्गाशी संबंधित शब्द, शाळेशी संबंधित शब्द. त्यानंतर हे प्रश्न बघितले. बघा काय काय प्रश्न आहेत, काय काय बघितलं आपण. हे प्रश्न बघितले तर ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. तर
आजचा आपला शब्दसंग्रह हा घटक इथे संपलेला आहे.